रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा वाद अजून सुद्धा कायम आहे, तिढा सुटलाच नाहीये। 1 मेला आता होणाऱ्या कार्यक्रमात झेंडा वंदनाचा मान गिरीश महाजन आणि अदिती तटकरेंना देण्यात आलेला आहे। तर गिरीश महाजनांच्या हस्ते नाशिकमध्ये आणि अदिती तटकरेंच्या हस्ते रायगडमध्ये झेंडा वंदनाचा कार्यक्रम होणार आहे। नेमकं या घडामोडी काय घडतायत जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधी रुपाली बडवे यांच्याकडनं। रुपाली, काय सांगाल, नेमकं काय सविस्तर अपडेट आहे? कुणाकुणाला हा झेंडा वंदनाचा मान देण्यात आलाय, म्हणून नाराज कोण झालाय? महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस 1 मे रोजी साजरा करण्यात येणार आहे। यासाठीचा जो भव्य कार्यक्रम आहे तो मुंबईतल्या शिवाजी पार्क या मैदानावर पार पडणार आहे आणि या ठिकाणी राज्यपाल स्वतः खरं तर ध्वजारोहण करणार आहेत। याच्या सोबतच महाराष्ट्र शासनाकडून एक परिपत्रक जारी करण्यात आलेलं आहे। त्याच्यामध्ये विविध जिल्ह्यामध्ये त्यांचे पालकमंत्री जे ते ध्वजारोहण करतील आणि आपण पाहत आहोत की खरं मागचे अनेक दिवस झाले महायुती सरकार स्थापन झाल्यापासून रायगड आणि नाशिक या 2 जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदावरून वाद चालू आहे। मात्र आपण पाहत आहोत की महाराष्ट्र शासनाच्या वतीने जे परिपत्रक जारी केलेलं आहे त्याच्यामध्ये रायगड या ठिकाणी अदिती तटकरे जे आहेत त्या ध्वजारोहण करतील, तर नाशिकमध्ये गिरीश महाजन यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे। दुसऱ्या बाजूला आपण पाहत आहोत की बीडमध्ये इंद्रनील नाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे, तर नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल अशा पद्धतीचा उल्लेख तो या परिपत्रकामध्ये केल्याचं पाहायला मिळत आहे। आणि त्याच्यामुळे पुन्हा एकदा याच्यावर नाराजी राजकीय देखील होण्याची शक्यता आहे, कारण की आपण पाहत आहोत की मागच्या अनेक दिवस भरतसेठ गोगावले यांच्याकडून वारंवार या संदर्भातील नाराजी। नक्कीच रुपाली, यामुळे भरत गोगावले जे आहेत मंत्री ते नाराज होणार असं कळत आहे। खरं तर प्रोटोकॉल पाहिला तर ज्या त्या जिल्ह्यांचे पालकमंत्री झेंडा वंदन करत असता, मात्र आता गिरीश महाजन आणि तटकरेंना ही जबाबदारी देण्यात आली आहे, म्हणून एकंदरीत हा तिढा सुटलाय का अशी शक्यताही वर्तवली जाते आणि म्हणून गोगावले नाराज तर होणारच। पाहूयात नेमकं काय घडतंय। तुर्तास धन्यवाद, अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे।